मॉर्निंग विद्यार्थ्यांना, माझं नाव प्रफुल्ल शेळके। आज आपण इयत्ता 5वीतील विषय गणितातील प्रकरण नंबर 2 विषय गणित आजचा घटक आहे संख्या ज्ञान। तर विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं 0 पासून 9 पर्यंत 4 5 6 7 8 9 या अंकापासून आपण 2 अंकी 3 अंकी 4 अंकी आणि 5 अंकी हे संख्या कशा बनवायच्या हे आपण बघितले। तसं 2 अंकीमध्ये कोणते येणार? 2 अंकीमध्ये 12 35 18 96 अशा वेगवेगळ्या संख्या येणार। आणि 3 अंकीमध्ये 789 234 456 म्हणजे त्याच्यात 3 अंक असतात। आणि 4 अंकीमध्ये कोणते ना 7235 आली आणि 4532 अशा वेगवेगळ्या संख्या येणार। तसंच 5 अंकीमध्ये 5 अंक येणार। हे आपण मागच्या ह्याच्यात बघितलं। आणखी आपण मागच्या काय काय बघितलं होतं? आपण मागच्या आणखी देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह अशा प्रकारचे 2 संख्या चिन्ह आपण बघितले। देवनागरीमध्ये आपल्याला मराठीमध्ये जसं 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे झाले देवनागरीमध्ये। आणि आंतरराष्ट्रीयमध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये तेच लिहायचे। इंग्रजीमध्ये काय म्हणतात? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 याचं वाचन कशा प्रकारे केले जाते? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे आपण मागच्या तासिकेमध्ये देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह बघितले होते। तर या तासिकेमध्ये आपण बघू सहा अंकी संख्यांची ओळख आज तुम्हाला सर्वात मोठी संख्या कोणती माहिती आहे? ओके, समजा तुम्हाला 10,000 हे सर्वात मोठी संख्या माहित आहे, कारण की आपण हजार संख्या कशा प्रकारे लिहिल्या जातात हे आपण मागच्या पाठावर आणि तासिकेमध्ये सुद्धा बघितलेलं आहे। हे 10,000 हे आपल्याला माहित आहे, पण संख्या फक्त इतक्याच असतात का? म्हणजे 1 2 3 4 आणि हे झाले 5, ही संख्या झाली 5 अक्षरे जी तुम्हाला माहित आहे। पण संख्या फक्त इतकेच आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघितले असेल। जसं आपण पेपरमध्ये कारवेचे चित्र बघत असतो, तेव्हा त्याच्या खाली किंमत असते, मग ती 6 अक्षर किंमत लिहून असते। 6 अक्षराची किंमत लिहून असते, मग ते तुम्हाला वाचता येत नाही। पण का वाचता येत नाही?
तर आज आपण त्याचं वाचन आणि लेखन कसं करायचं हे बघणार. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला 1000 पर्यंत संख्या वाचता येते. जसं पहिली सुरुवात केली आपण 10,000. 10,000मध्ये 10,000 जर मिळवले तर काय होईल 20,000. तसेच 20,000मध्ये अजून 20 मिळवले तर 40,000. आणि हे तुम्हाला कुठेपर्यंत वाचता येणार जोपर्यंत ते 99,999 होत नाही. ही संख्या तुम्हाला वाचता येते. पण याच्या पुढे ही संख्या आहे. समजा आपण याच्या पुढे याच्यामध्ये एक बेरीज केली, एक मिळवला याच्यामध्ये, तर आपल्याला एक नवीन संख्या भेटेल. नवीन संख्या कोणती 9 1 10 0 चालला आहे 9 1 10 0 चालला आहे 0 0 आणि 9 1 10. अशा प्रकारे आपल्याला ही एक नवीन संख्या भेटली. आता ही नवीन जी संख्या आहे ही किती अक्षरी आहे 1 2 3 4 5 6. आता ही 6 अंकी अक्षरी संख्या दिलेली आहे. तर आपण याला कसं वाचणार. आता आपण एक वरती लिहू. आता आपण इथे ही संख्या लिहिली आहे जशी तशी. आता या स्थान काय आहे 1 म्हणजे आपण मागे बघितलेलं आहे. हे दशक, हे 100, हे 1000, हे 10,000. आणि आता आहे 1 ला काय म्हणणार लक्ष, 1 लक्ष. तर आपण आता ही संख्या कशी वाचणार. आपण सुरुवात मागच्या पाठात बघितलेलं आहे की शून्याला काही शून्याचा उच्चारण काही होत नसते. तसं आता याला आपण कसं उच्चारण 1 लक्ष असं या संख्याला म्हणत आहे. पण आता समजा याच्यामध्ये आपण एक बेरीज केली तर त्याचं काय होईल 1 0 0 0 0 1. आता आपल्याला ही संख्या भेटली. आता शेवटी इथं 1 लागला. आता 0च्या जागी 1 आला. तर आता आपण त्याचं वाचन आपण अक्षरी वाचन कसं करू. आपण याचं अक्षरी वाचन कसं करू. आपण वाचू 1,01,000 रुपये. 1,01,000 रुपये. तसंच इथे 2 असते तर आपण वाचले असते 1,02,000 रुपये. असे वेगवेगळे पण संख्या तर वेगवेगळे असतात. जसं आपण आता दुसरी संख्या घेऊ. आता आपण नवीन संख्या घेतली. आता ही संख्या, आता ह्या संख्येचं आपण वाचन कसं करू. आता आपल्याला माहित आहे हे इतके झाले हे 1000, हे 2 10,000 मध्ये वाचले. आता ही जी संख्या आहे ह्या संख्याला तुम्ही कशी वाचता 50,000. ही संख्याला 50,000. पण आता ही संख्या तुम्हाला वाचता येते पण इथं 2 आल्यामुळे आता तुम्हाला वाचता येत नाही. तर ह्या 2 काय 2 लक्ष, 2 लक्ष किंवा तुम्ही लाखी म्हणू शकता. मग आपण अक्षरामध्ये लिहू 2 लाख. समोर कसं आहे 50,000. 2,50,000. अशा प्रकारे आपल्याला शब्दामध्ये अक्षरामध्ये लिहिल्या जाते. तसंच आता वेगवेगळं आहे ही. आणि आता जर संख्या आपण डबल बदलली. आता 2,00,000. ह्या संख्याला कसं वाचन. जर हा 2 समजा असा हा 2 नाही तर आपण तुम्ही कसे वाचले असते 53,532. पण आता 2 आल्यामुळे इथे 2 येऊ शकते, इथे 3 पकडा. आता हे 3 आला म्हणजे ही संख्या झाली ही लक्षाची झाली म्हणजे 3,53,532 किंवा
3,53,532 अशा प्रकारचं वाचन होईल. मग आता समजा आपण त्या मोठी संख्या पाहिजे 8. तर याचं वाचन तुम्ही कसे करशाल आता? 8,53,532 रुपये. तर तुमचं आता उदाहरण सगळं 3 मध्ये तुम्ही आता उदाहरण सगळं 3 बघा. 3 मध्ये पहिली संख्या लिहून आहे. पहिली संख्या वाचा 3 मध्ये कोणती आहे? 7,000, 65,000, 7,65,000 किती आहे? 234. आपल्याला याला अक्षरामध्ये लिहायचं आहे. तर तुम्ही कशी लिहिशाल? ही कोणती संख्या झाली? ही झाली लाख, म्हणजेच लक्ष. सुरुवातीला काही 7 लाख. ही काय? 65. हे काय? 234. $7,65,234. आता दुसरं काय? 4,73,225. अशा प्रकारे तुम्हाला घरून 10 संख्या स्वतःच्या मनाने घ्यायचे आहे आणि त्याचे अक्षरामध्ये लिहून आणायचं आहे. तर आज आपण काय काय बघितलं? आज आपण 6 अंकी संख्येची ओळख बघितली. 6 अंकी संख्येची म्हणजेच लक्ष. लाख संख्या कशी वाचल्या जातात? जसं ही होती 7,65,234. तर आपण काही घेऊ शकतो 8,13,532. अशा वेगवेगळ्या संख्या घेऊ शकतो आपण. आणि आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण ही 6 अक्षर संख्या आहे. मग 6 अक्षर संख्या असते का 7 अक्षरी असते? त्याचं कशा प्रकारे वाचन केलं जाईल, लिखाण केलं जाईल ते आपण पुढच्या तासिकेला बघू. थँक्यू.